विरोधकांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामराज. आमचं सरकार नरम आणि गरम, नाहीतर फक्त कायद्यानं चालणारं. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं. सुपारी देऊन बदनामीची मोहीम सुरू. कुणाल कामराच्या गाण्यावरने एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. पाखंडीला पुढे करून शिखंडी आधार घेत असल्याची ही टीका. कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव. तर हक्कभंग आणण्यासारखं आपण नेमकं केलं काय, अंधारेंचा सवाल. विधान भवनाच्या पायऱ्यांवर वरुण सरदेसाईंशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचा संताप. ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरनं चर्चेला उधाण. आज रात्री उशिरापर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदाची घोषणा होणार. भरत गोगावलेंचं नाव जाहीर होण्याची दाट शक्यता. 2 महिन्यांपासूनचा वाद संपणार. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीविनाच अधिवेशन संपलं. विरोधकांनी सरकारला सुनावलं. तर भास्कर जाधवांकडनं नाराजी व्यक्त. वाघ्या कुत्र्याची कथा सत्य. संभाजीराजे छत्रपती बोलतात ते 100% चुकीचं. संभाजी भिडेंचं विधान. तर कामरा प्रकरणावरनं सर्वपक्षीय नेत्यांवरही टीकास्त्र. फॉरेन्सिक टीमनं तब्बल 5 तास घेतले प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने. कोरटकर तपासात अपेक्षित सहकार्य करत नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती. राहुरीमध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना. नगर मनमाड मार्गावरती रास्ता रोको. पोलिसांकडनं शांततेचं आवाहन. आणि सलग दुसऱ्या दिवशी सांगलीला वादळी वाऱ्यासह पावसानंही झोडपलं. हवेत गारवा, मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली. पानढावा. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या विरोधात दाखल केलेला अविश्वासाचा ठराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मागे घेतलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा प्रस्ताव दाखल केलेला. मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पिता पुत्रांवर हल्लाबोल केला. सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळेच यांचा आता डस्टबिन होण्याची वेळ आली आहे, असा टोला सुद्धा एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. हल्ली कुणीही येतं आणि संविधान दाखवतं. राणेंना तुरुंगात टाकलं तेव्हा संविधान कुठे होतं, हा सवाल शिंदेंनी विचारला. आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत गंभीर आरोप केलाय. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे हवेत असं सत्ताधारी आमदार विचारतात. पैसे घ्या पण माझी लक्षवेधी लावा, असं आमदार म्हणत असल्याचा दावा भास्कर जाधवांचा आहे. भास्कर जाधव एक जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं कितपत योग्य आहे? भास्कर जाधवांनी फडणवीसांना भेटावं आणि याबद्दलची माहिती द्यावी. जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल, असं अजित पवारांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं. बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल, तोवर बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाची निवड नाही का, अशी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्यांचं नाव चर्चेत आहे त्या भास्कर जाधवांनी याबद्दल आता प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारनं असं जाहीर करावं. सरकारकडे बहुमत आहे तरी सरकार का घाबरतंय, हा थेट सवाल भास्कर जाधवांनी विचारला. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. राहुल नार्वेकरांकडून बनसोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेत एकनाथ खडसे मंत्र्यांवरती पुन्हा एकदा संतापले. सभागृहामध्ये फक्त 2च सदस्यांची उपस्थिती असल्यानं खडसेंनी नाराजी व्यक्त केली आणि संताप व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावाला सर्वोच्च स्थान असून सुद्धा सदस्य संख्याच नसल्यानं खडसे आक्रमक झाले. विधान भवन परिसरात एका तरुणानं झाडावरती चढून आंदोलन केलं. काही काळानंतर पोलिसांनी या तरुणाला खाली उतरवलं. संतोष देशमुखांची हत्या हा एक मोठा कट आहे. आमच्याकडे हत्येचे सगळे पुरावे आहेत. कोर्टाला आज सगळी कागदपत्र दिलेली आहेत, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. वाल्मिक कराडच्या सहभागासंदर्भातही उज्ज्वल निकमांनी प्रतिक्रिया दिली. कृष्णा आंधळेनं वाल्मिक कराडला आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केलाय. सुदर्शन गुलेही कराडच्या सांगण्यावरनंच वागत होता, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आजची मकोका कोर्टातली सुनावणी संपली। कट रचून संतोष देशमुखांची हत्या केल्यानं निकम यांनी या संदर्भातली माहिती दिली। या प्रकरणी पुढची सुनावणी आता 10 एप्रिलला पार पडेल। उज्ज्वल निकम आल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी ही भावना व्यक्त केली। जोवर आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय समाधानी नसेल असंही त्यांनी सांगितलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकमांची भेट घेतली। तपासासंदर्भात दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली आहे। वाल्मिक कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन कोर्टासमोर मांडलं। वाल्मिक कराडवरती केलेले सगळे आरोप आम्हाला मान्य नाहीत असा उल्लेख या अर्जामध्ये केला गेला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यावरनं काँग्रेसनं निशाणा साधला। पंतप्रधान नागपुरात येत असताना दंगल का घडली याचाही शोध घ्यावा अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली आहे। सुरेश खाडे कामगार मंत्री असताना कॉन्ट्रॅक्ट पद्धत राबवून माथाडी कामगारांवरती अन्याय केला गेला अशी टीका भाजपचे नेते नरेंद्र पाटलांनी केली आहे। परप्रांतीय कामगारांच्या ठिकाणी खऱ्या माथाडी कामगारांना संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिमच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे। सामान्य प्रशासन विभागानं भरणेंना नियुक्तीचं पत्र दिलंय। भरणे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात। पुण्यामध्ये शिवसेना उभाठानं बॅनरबाजी केली। ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला डिवचलं गेलंय। पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसलाय। कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी आणि पुण्यातील अनेक शाखा प्रमुख सोबतच शिवसैनिक आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मंत्री भरत गोगावले त्यांच्या मतदारसंघात लवकरच जनता दरबार आयोजित करणार आहेत अशी घोषणा त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातनं केली। दर 10 दिवसांनी प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचं आयोजन केलं जाईल। प्रशांत कोरटकरला ठेवण्यात येणाऱ्या कोठडीबाहेरचं सीसीटीव्ही देण्याची मागणी इंद्रजित सावंतांनी पोलिसांकडे केली आहे। कोर्टाच्या कामासाठी फुटेज द्यावं अशी मागणी सावंतांची आहे। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत। वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकामध्ये नोंद नाही। अनेक शिवभक्तांकडनं याआधी सुद्धा मुद्दा उपस्थित केला गेलाय असं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजेंकडनं जीर्णोद्धाराचे फोटो सुद्धा सादर केले गेले आहेत। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली। कुणीतरी सांगतं म्हणून कारवाई नको, वाद उकरून काढणं योग्य नाही। समिती स्थापन करून संशोधन करावं अशी मागणी पडळकरांची आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी हा राज्यासमोरचा मुद्दा नाही। इतिहास तज्ज्ञांनी याबद्दल आपलं मत मांडावं आणि त्यानंतर सरकार मार्ग काढेल अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरनी दिली आहे। संभाजीराजे छत्रपतींनी पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांची भेट घेतली। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सीआयडीकडनं चौकशी सुरू आहे। परभणीच्या नानलपेठ पोलीस स्थानकात सोमनाथ सूर्यवंशींच्या आई आणि भावाचा जबाब नोंदवला असल्याची माहिती सीआयडीनं दिली आहे। अहिल्यानगरच्या राहुरी इथे महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी रास्ता रोको केला गेला। आमदार शिवाजी कर्डिले आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेतलं गेलंय। मात्र आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेलाय। कल्याण शीळ रोडवरती सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे। याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला। विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागल्यानं दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी द्यावी लागली। परीक्षेच्या तोंडावरती शाळा बुडत असल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर मनसेनं सुद्धा आता आंदोलनाचा इशारा दिलाय। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचलाय। अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वातच नसल्याचा दावा महंत सुधीरदास यांनी केलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये आज जी बैठक झाली त्याला आखाडा परिषदेचं नाव देणं चुकीचं असल्याचं दास यांनी म्हटलंय। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे या दोघांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर झालाय। भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी विधान परिषद सभापती राम शिंदेंकडे हा प्रस्ताव दाखल केला। पुण्यातील ससून रुग्णालयातनं संतोष साठे या आरोपीनं पलायन केलं। छातीत दुखू लागल्यामुळे या आरोपीला ससून रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं। विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला हा आरोपी ससूनमधनं पसार झाला। पुण्याच्या भवानीपेठ क्षत्रिय कार्यालयाचे उपअभियंता रजेवरती असल्यामुळे नागरिकांची कामं आणि ठेकेदारांची बिलं खोळंबलेली आहेत। त्यामुळे उपअभियंता हरवलेत त्यांना शोधून देणाऱ्यास 500 रुपयांचं बक्षीस देऊ अशी पत्रकं ठेकेदारांकडनं वाटली गेली।
पुण्यामध्ये 2 अल्पवयीन सावत्र बहिणींवरती अत्याचार झालाय. 2 अल्पवयीन आरोपींनी हा अत्याचार केलेला असून दोघे पीडित मुलींचे नातेवाईक आहेत. या प्रकरणी दोनही आरोपींना आता ताब्यात घेतलं गेलंय. पुण्याच्या खडकीमध्ये 2 चोरट्यांनी 10 लाखांची रोकड हिसकावून पळ काढला. दरम्यान दोनही चोरट्यांना 6 तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दुचाकी आणि रोकड दोन्ही जप्त करण्यात आले. पुण्याच्या केशवनगरमध्ये 3 दुकानांना भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातलं साहित्य जळून खाक झालं. दरम्यान अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलंय. पुण्यातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेकडनं अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र पुणे विद्यापीठातील चौक पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलाय. जवळपास रोजच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं नागरिक हैराण झाले. मुंबई विमानतळाच्या एका शौचालयामध्ये मृत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीनं हे नवजात बाळ टर्मिनल 2च्या कचरापेटीत टाकलेलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि सीसीटीव्हीच्या आधारे या व्यक्तीचा शोध सुरू आहे. गोंदियामध्ये तापमान वाढताच कलिंगडाची आवकही वाढली आहे. दरम्यान कलिंगडाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. 10 ते 20 रुपये प्रति किलोवरनं कलिंगडाचे दर केवळ 5 ते 6 रुपयांवरती आले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सद्यस्थितीमध्ये 150 ते 350 रुपये प्रति किलो दरानं या मिरचीची विक्री सुरू आहे. मिरचीची खरेदी करण्यासाठी गृहिणींची गर्दी पाहायला मिळते. गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील तापमानात वाढ होते आहे. सध्या तापमान 39.2 अंश सेल्सिअसवरती असून पुढच्या 3 दिवसात तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलाय. या पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचं उत्पादन धोक्यात आलंय. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचं झालंय. लाखोंचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. मार्च एंडसोबत गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 5 दिवस बंद असतील. त्यामुळे 5 दिवसांनी बाजार समित्या सुरू होताच कांद्याची मोठ्या संख्येनं आवक होऊन भाव कोसळतील अशी शक्यता व्यक्त होते. आणि यानंतर एक मोठी बातमी. वरुण सरदेसाई यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरे काहीसे संतापले. उद्धव ठाकरेंनी यावेळेला हरामखोर आहेत ते या शब्दाचा वापर केला. त्यामुळे हा शब्द किंवा ठाकरेंच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता हा प्रश्न आता पडलाय. सरदेसाई आणि ठाकरे या दोघांमध्ये कुणावरनं चर्चा सुरू होती याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे दोघे जण जात होते आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नेमकं कुणाला हरामखोर असं संबोधलं याची चर्चा रंगते. पुढची बातमी कोल्हापूरमधनं. कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर इथे बाळूमामांचा भंडारा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षी भागवत एकादशीला बाळूमामांचा भंडारा सोहळा पार पडतो. या सोहळ्यात मोठ्या संख्येनं बाळूमामांचे भक्त उपस्थित राहतात आणि भंडाऱ्याची उधळण करतात. इंदापूर तालुक्यातील शहागावात बाळूमामांचा भंडारा उत्सव पार पडला. बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक काढून 5 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केलेली. फाल्गुन वद्य भागवत एकादशी निमित्त पंढरीत भाविकांनी गर्दी केली आहे. नामदेव पायरी, महाद्वार, चंद्रभागा नदी यासह दर्शन रांगही भाविकांनी गजबजून गेली. तर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंदिर समितीकडनं परिसरात शेडनेट उभारण्यात आलाय. हिंगोलीमध्ये कृषी विभागाच्या वतीने एकदिवसीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तृणधान्यांचं आहारातलं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. बुलढाण्यात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मॉकड्रिल केलंय. दंगल सदृश परिस्थिती उद्भवली तर परिस्थितीवरती नियंत्रण कसं मिळवायचं याचा सराव मॉकड्रिलच्या माध्यमातून केला गेला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गुंगीचं औषध देऊन जनावरं चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. कोल्हारी गावामध्ये रात्रीच्या वेळेला गायीला गुंगीचं औषध दिलं गेलं. मात्र ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात येताच चोरटे पसार झाले. 24 तासांनी ही गाय शुद्धीवर आली. शिमगोत्सवासाठी सुरू केलेला कशेडी बोगदा पुन्हा एकदा अंधारात गेलाय. 80 लाख रुपयांची अनामत रक्कम न भरल्यानं बोगद्यात सध्या अंधार आहे.
दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तातडीनं विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली जाते. दौंडमध्ये सापडलेली अर्भकं ही भंगाळे रुग्णालयातली होती असं समोर आलंय. रुग्णालयातील कचरा भंगारवाल्याला नेण्यासाठी सांगितल्यानं नजर चुकीनं त्यानं त्या बरण्या नेल्या असं स्पष्टीकरण रुग्णालयातल्या डॉक्टरांकडून दिलं गेलंय. कंटेनर चालकानं धाब्यावरती लावलेल्या गाडीचा त्या गाडीला अचानक आग लागली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सुदैवानं चालक या कंटेनरमध्ये नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिल्लोड तालुक्यातल्या भवन येथील महिला सरपंचावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानं महिला सरपंचानं उपसरपंच महिलेच्या कानशिलात लगावली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तक्रार देण्याची कारवाई सुरू केली आहे. उन्हाळी सुट्ट्यांसाठी 738 बसेस सोडल्या गेल्यात. एसटीच्या जळगाव विभागातील 11 आगारांचं नियोजन केलं गेलंय. दररोज साधारणतः 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन एसटी विभागाचं आहे. जायकवाडीतनं पैठण गंगापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला पाटबंधारे विभागानं थकीत पाणीपट्टी भरली नसल्यानं सील ठोकण्यात आलाय. तब्बल 3 कोटींची थकबाकी असल्यामुळे पैठणचा पाणी पुरवठा बंद झालाय. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास बढे यांना वीरमरण आलं. त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तलाव कोरडा ठाक पडलाय. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाणी आटू लागलंय. त्यामुळे तलावात मृत माशांचा खच दिसतोय. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. हिंगोलीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी IAS अधिकारी अंजली रमेश यांची नियुक्ती झाली आहे. हिंगोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या बदलीनं होणाऱ्या रिक्त जागी अंजली यांची नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी जलवाहिनीवरचा व्हॉल्व फुटल्यानं शहरातला पाणी पुरवठा 2 दिवस बंद होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागलं. आणखी एक मोठी बातमी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणाची बातमी आहे. फॉरेन्सिक टीमनं प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतलेत. आवाजाचे नमुने घेण्याचं काम तब्बल 5 तास सुरू होतं. दरम्यान प्रशांत कोरटकर तपासामध्ये अपेक्षित सहकार्य करत नसल्याची माहिती मिळते आणि आवाजाचे नमुने घेताना सुद्धा फारसं सहकार्य कोरटकरनं दाखवलं नसल्याचं कळतंय. तपासादरम्यान कोरटकर काही माहिती लपवत असल्याचा संशय सध्या पोलिसांना आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला माहिती देतात. ज्ञानेश्वर, माहिती आज राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. याच ठिकाणी प्रशांत कोरटकर याला कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीनं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याला आज पोलीस ठाण्यामध्येच आहे त्याच्या आवाजाचे नमुने फॉरेन्सिक विभागाच्या वतीने आज घेण्यात आले. साधारण 1 वाजता ही टीम या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. तब्बल 5 तास फॉरेन्सिक विभागाची टीम या पोलीस ठाण्यामध्येच होते आणि आवाजाचे नमुने हे ते प्रशांत कोरटकर याचे त्यांनी आता संकलित केलेले आहे. या दरम्यान प्रशांत कोरटकर आहे तो अपेक्षित सहकार्य करत नव्हता पोलिसांना आणि माहिती अनेक प्रकारची आहे तो लपवत असल्याचं आहे ते पोलीस सूत्रांच्याकडून आपल्याला माहिती मिळते. एकूणच पाहायला मिळालं तर प्रशांत कोरटकर याने आपला आवाज नव्हेच अशा पद्धतीचा दावा आहे तो सुरुवातीला केला होता आणि तांत्रिकदृष्ट्या त्याचा आवाज सिद्ध करण्याचा आहे ते पोलिसांच्या समोर आव्हान होतं आणि त्या दृष्टीने फॉरेन्सिक अहवाल आहे तो अत्यंत महत्वाचा होता आणि त्या दृष्टीने पोलिसांनी आज फॉरेन्सिक टीमला राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये पाचारण केलं होतं आणि तब्बल 5 तास कोरटकर याच्या आवाजाचे नमुने विविध पद्धतीने घेण्याचा प्रयत्न आहे तो फॉरेन्सिक विभागाने केला. त्याच्या आणि कोरटकर एक प्रकारे तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. 5 तास हे काम सुरू होतं नमुने घेण्याचं. पुढचा तपास कसा होतोय हेही पाहावं लागेल. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. आणि या बातमी